देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार याचा आनंद आहे। तसंच दिंडोरीमध्ये लाखांच्या फरकाने निवडून येणार असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। ताई काय सांगाल, तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याचा जो आहे तो कौल आलाय? नक्कीच, जसं आम्ही आधी म्हणालो होतो की देशाचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे। हे आपणच नाही तर जगाने मान्य केले आहे। कित्येक देशांनी त्यांना सर्वोच्च सन्मानाने पुरस्काराने सन्मानित केले आणि मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीच्या आधीच जनतेचा एक विश्वास होता आणि जनतेतनंच हा नारा आला, अब की बार 400 पार, आणि त्याप्रमाणेच या परवाच्या रिझल्टमध्ये नक्कीच 400 पार होणार आणि परत एकदा आमच्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परत एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार। मात्र राज्यातली जी परिस्थिती आहे ती कुठेतरी वेगळी आहे। जी आहे ती जागांचा जर आपण कौल बघितला कुठेतरी 50%चा कौल महाराष्ट्रात बघायला मिळतोय। काय सांगाल या संदर्भात? नाही, मी एकच म्हणते की मतदार राजा हा सुज्ञ आहे। जनता बोलत जरी नसली किंवा चर्चा काही वेगळी जरी असली तरी आम्हाला मात्र या विकास कामांवरच विश्वास आहे। देशाने बघितलंय, आपल्या राज्याने बघितलंय आणि मी म्हणेल की माझ्या जिल्ह्याने बघितले की करोनाच्या संकट काळामध्ये एक चांगल्या संवेदनेने सरकार पाठीशी उभं होतं। सामान्य जनता म्हणजे अगदी अंत्योदयचा जो आम्ही विचार करतो तर प्रत्येक गावागावात वॅक्सिन पोचलं पाहिजे। मला असं वाटतं ह्या बेसिक गोष्टींमध्ये सुद्धा भारत सरकारने केलेली कामगिरी लोकांना मान्य आहे, लोकांचा विश्वास आहे। आज डेव्हलप कंट्रीमध्ये जी सुविधा मिळाली नाही, त्यांना जे वॅक्सिन मिळालं नाही, इक्विपमेंट त्यांच्या वेळेवर मिळालं नाही, ते आमच्या भारतामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मिळालं। मला असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला रिझल्ट येईल। आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास या जनतेवर आहे आणि जनता हे सगळं बघून आहे की गेल्या 10 वर्षातलं कामकाज हे अतिशय चांगलं आहे आणि भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय रणनीतीमध्ये भारताने केलेली कामगिरी हा माझा मतदार राजा विसरणार नाही। सातत्याने जनतेत जाऊन जो काम करतो, मला नाही वाटत आम्हाला काही वेगळ्या विचारांची गरज आहे। किती लीडची अपेक्षा? जे काम करत नाही त्यांना मात्र विचार नक्की करावा लागेल, परंतु लीड किती काम केलंय, लीड नक्की चांगला असेल। लाखांच्या लीडची तर मला तर स्वतःलाच अपेक्षा आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।